सकाळी सकाळी कामाची खूप लगबग असते, पण काय 9 वाजता मी मोबाईल हातात घेतला आणि मला पहिल्यांदा एक स्टेटस दिसलं. त्यामध्ये होतं भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादा पवार. मनाला शॉक लागला, हे खरं नाही आहे, हे काहीतरी फेक असेल असं म्हणून टी व्ही चालू करायला सांगितलं मिस्टरांना. त्यांनी टी व्ही चालू केली तर बघतात तर ते पण शॉक झाले. अरे हो, खरंच असं झालं आहे वाटतं. नंतर मग मी मोबाईल बघितला चांगला. परत त्याच्यावर सगळ्यानंतर एकामागे एक सगळ्यांचे स्टेटस लागायला लागले. टी व्हीवरती न्यूज लावल्या, न्यूजवरती पण ते होतं. मनाला एक धक्का बसून गेला की हे सगळं अशक्य आहे, कसं काय होऊ शकतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त टी व्ही आणि टी व्ही चालू होती. मोबाईल चालू केला की दादा दिसायचे, टी व्ही चालू केली तर दादा दिसायचे. जिकडे तिकडे दादा 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 असंच होतं. मनामध्ये फक्त दादाच होते. राजकारण काय असतं हे कधी माहीतच नाही आहे आणि आमच्या घरातलं राजकारणामध्ये कधी कोणी नाही आहे. पण दादांना जवळून काय बघितलेलं नाही आहे, पण दादांचा स्वभाव, दादाची भाषणं हे सगळं ऐकून आहे. त्यामुळे कुठंतरी मनाला असं वाटत होतं की आपल्याच घरातलं हे सगळं काही झालेलं आहे. अक्षरशः माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या सासऱ्यांनी शॉपमध्ये टिफिन घेऊन गेले होते. त्यांनी जेवणसुद्धा नाही केलं. संध्याकाळी तो टिफिन तसाच रिटर्न घेऊन आले. सगळ्यांच्या मनामध्ये नुसती हुरहुर लागली होती की हे सगळं कसं काय घडू शकतं, हे कसं काय झालं होतं. सगळे शॉक झाले होते. तर दादा, तुम्ही आम्हाला सोडून